शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीत अशोक धोडींचा मृतदेह सापडला। मृतदेह ताब्यात घेण्यास अशोक धोडींच्या मुलाचा नकार। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे 100% सांगू शकतो। महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जातंय। भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंनी किती सोसायचं, आमच्या क्षेत्रात असते तर ते संत झाले असते। भगवानगडावरून नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी, दीपक केदार यांची टीका। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू, नामदेव शास्त्रींना माहीत नसावी। धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। हत्या करणाऱ्या आरोपींची मानसिकता का बिघडली हे मीडियानं दाखवलं नाही। आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी। महंत नामदेव शास्त्री यांनी मीडियावरच खापर फोडलं। चापट मारली म्हणून हत्या, मग खून झाल्यावर काय करायचं? आमचा माणूस गेलाय, मग आमची मानसिकता काय असेल? महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुख यांचा सवाल। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी, खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का? आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का? जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवल्यानं आमच्या संप्रदायाचं नुकसान झालं, जातीयवाद वाढला। राजकीय पक्षांनी याची दखल घेतली पाहिजे, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतो। महंत नामदेव शास्त्री यांचा सूचक इशारा। देशमुख हत्या प्रकरणावरील नामदेव शास्त्रींचं वक्तव्य चुकीचं। मुंडेंनी खून केला नाहीच, पण राजाश्रय देण्याचं काम कळत नकळत झालं। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद। दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न। मुंडे आणि धस यांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार। मुठ्या गायकवाड प्रकरणात सुरेश धसांना अटक करा, गुणरत्न सदावर्त यांची मागणी। तर टॉम अँड जेरी कार्यक्रम पाहणं मी सोडून दिलं, सुरेश धस यांचा टोला। तेलगी प्रकरणात माझं नाव सीबीआयनं देखील घेतलं नाही, तरीही राजीनामा द्यावा लागला। पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली। छगन भुजबळ यांचं वक्तव्य। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण। प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील SLK पूर्व, H पूर्व आणि जी उत्तर विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार। नवीन जलवाहिनी सुरू करण्यासाठी 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार। पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये इकोलायचे विषाणू आढळले। पुणे महापालिकेनं केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर।